नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत खास नवरीसाठी ब्लाऊज डिझाईन. तर ही ब्लाऊज डिझाईन शिवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा, इथे आता आपण लागणारी मापे टाकणार आहोत. तर इथे हा गळा शिवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 10 इंच. इथे 10 इंचावर मार्किंग करून पुन्हा खाली आपण इथे आडवी 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. खालच्या साईडने आपल्याला थोडासा मोठा गळा पाहिजे, त्यासाठी इथे खाली 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे बॉक्स तयार करून घेऊयात. तर बघा, इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे गळ्याचा आकार टाकून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आपण पानाचा आकार टाकून घेतलेला आहे आणि थोडासा आपण इथे मोठा आकार टाकून घेतलेला आहे. आणि आता जसा आकार टाकून घेतलेला आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे गळ्याची कटिंग करून झालेली आहे आणि बघा, सुंदर असा गळ्याचा आकारही आलेला आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊजचा जो काही मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर त्यावर बघा, अशी सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. त्यावर आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे. सर्व बाजूने अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर शोल्डरलाही इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे शोल्डरला टाचपिन लावून घेतलेली आहे. टाचपिन लावल्याने आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते आणि कपडा इकडे तिकडे घसरत नाही. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथे आपण जो वरचा गळा आहे तिथेच आपल्याला ह्या गळ्याचं टोक आलं पाहिजे. त्यानुसारच आपल्याला अगोदर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. आणि बघा मैत्रिणींनो, इथे गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे आणि लगेच इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, कट टाकल्याने गळा फिनिशिंग सहित छान तयार होतो. त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. मैत्रिणींनो, इथे कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहे आणि गळा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला गळा पलटवून सरळ करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपल्या जसा गळ्याचा आकार आहे तसाच करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळा पलटवून झालेला आहे. तर आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथे दाबटीप देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे गळ्याला शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, जिथे आपल्या गळ्याचं टोक आहे तर तिथे आपल्याला मशीन थांबवून
या पद्धतीने फिरवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येतो। तर बघा, इथे आपली शिलाई मारून झालेली आहे आणि बघा मैत्रिणींनो, गळ्याला फिनिशिंग सुद्धा छान आलेली आहे। तर आता लगेच इथे कमरेच्या साईडने आपण दाब शिलाई टाकून घेऊयात। दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपली इथे दाब शिलाई ही टाकून झालेली आहे आणि मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते। तर त्यासाठी आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि आता लगेच आपल्याला इथे कडेकडेने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे। आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो। तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे अगदी कडेकडेने शिलाई मारून आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे। आता दुसऱ्याही साईडने आपण लगेच शिलाई टाकून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, आपले दोन्ही साईडने अस्तर फिटिंग करून झालेली आहे आणि अगदी कमी वेळामध्ये सुंदर असा आपण डिझाईन तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता इथे शोल्डरला थोडासा जास्त कपडा झालेला आहे, तो आपण इथे कट करून बरोबर करून घेऊयात। आणि आता लगेच मागच्या साईडचे टक्स टाकून घेऊयात। तर बघा, इथे गळ्याच्या सेंटरपासून आपल्याला 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि अलीकडल्या साईडने आपल्याला 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वर 4.5 ते 5 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे। तर बघा, इथे दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरच आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। एक टक्स टाकून झालेला आहे। आता लगेच आपण दुसराही टक्स टाकून घेऊयात। आणि मैत्रिणींनो, आता आपली इथपर्यंत ही डिझाईन तयार झालेली आहे। तर आता इथे आपल्याला वरचा जो प्लेन भाग आहे तिथे आपल्याला एक सेंटरमध्ये डिझाईन तयार करायची आहे। तर त्यासाठी आपण इथे कमरेच्या साईडने जो कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याला इथे डबल फोल्ड करून घेऊयात आणि शिलाई टाकून घेऊयात। तर इथे कपड्याच्या उलट्या साईडने आपण शिलाई टाकून घेत आहोत। आता इथे आपल्याला शिलाई टाकून हा कपडा पलटवून घ्यायचा आहे। आपण जसा नॉट तयार करतो त्याच पद्धतीने। आणि बघा, इथे आपली शिलाई टाकून झालेली आहे। तर आपण हा कपडा पलटवून घेऊयात। तर इथे काडीच्या सहाय्याने आपण इथे कपडा पलटवून घेणार आहोत। तर बघा, ह्या पद्धतीने आपण हा पॅच करून लावल्यावर आपल्या गळ्याला सुंदर असा लुक येणार आहे। तर बघा, इथे आता आपला कपडा पलटवून झालेला आहे। तर हा कपडा आपल्याला आता व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो गळा आपला तयार झालेला आहे त्यावर आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा आहे। तर बघा, आता आपण इथे व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्यावर आपण जो तयार केलेला गळा आहे तो ठेवून घेतलेला आहे। आणि इथे आपला गळा रुंदी
5 इंच असते तर आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अगोदर इथे आपण टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून आपल्याला इथे शिलाई टाकायला सोपं जाईल ह्यासाठी. आणि इथे थोडंसं खाली टाकून घेते, जेणेकरून जास्त वर जाणार नाही यासाठी. आपल्याला गळ्यापासून 3 ते 4 इंचावर इथे हा पॅच लावून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण दोन्ही साईडने टाचपिन लावून घेतलेली आहे आणि आता ह्यावर आपण शिलाई टाकून घेऊयात. तर इथे आपल्याला गच्च अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथे आता टाचपिन काढून घेऊयात आणि लॉक करून घेऊयात, जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही यासाठी. तर बघा, इथे एक साईड शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे लगेच दुसऱ्याही साईडने आपण शिलाई टाकून घेऊयात. आपण जो पॅच लावत आहोत तो खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित करून घेऊनच इथे पॅच टाकून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, इथे दुसऱ्या साईडने शिलाई मारून झाल्यावर आपल्याला लगेच इथे लेस लावून घ्यायची आहे. तर इथे आपण सुंदर अशी मण्याची लेस लावून घेणार आहोत. त्या लेसमुळे आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असा लूक येणार आहे. तर बघा, ही लेस आहे. तर इथे आपण ही लेस लावून घेऊयात. तर ह्या लेसची वरची जी पट्टी आहे तर ती मधल्याही साईडने आपल्याला करता येते किंवा बाहेरच्याही साईडने करता येते. पण इथे थोडासा माझा प्लेन कपडा होता, त्यामुळे इथे मी वरच्या साईडने लेस लावून घेते. आणि सुरुवातीला थोडीशी लेस दुमतून घ्यायची आहे, जेणेकरून लेसचे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. आणि तिथे आपल्याला गच्च शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा, एक्स्ट्राची लेस आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि तिथे आपल्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे, जेणेकरून लेसचे मणी निघणार नाहीत यासाठी. तर इथे लगेच ह्या पद्धतीने आपल्याला 2 गाठ टाकून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला लेस थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपली लेसही लावून झालेली आहे. आणि मैत्रिणींनो बघा, आपला फायनली डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. तर आता ती डिझाईन तयार कशी झालेली आहे ती तुम्हाला दाखवते. आणि इथे एक्स्ट्राची जी लेस आहे ती इथे आपण काढून घेऊयात. आणि बघा, आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ह्या पद्धतीने ब्लाऊजला लूक आलेला आहे. आपण बाहीला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर अशी लेस दिसत आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे आणि समोरच्या साईडने आपण व्ही नेक केलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.